तर आज नवीन वर्षाचा म्हणजेच 2025चा पहिला दिवस आहे आणि आज जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। जेजुरीमध्ये आज नवीन वर्षानिमित्त अनेक भाविक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी आले आहेत। याबाबतचा देवाच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जेजुरीमध्ये भाविक जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी सकाळपासूनच मोठ्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी भाविकांनी लावलेल्या आहेत आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी जे आहेत ते माथा टेकवताना आपल्याला भाविक पाहायला मिळत आहेत। खरं तर अनेक जे महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळ असतील, पर्यटन स्थळ असतील, ती जी आहेत ती लोकांनी फुलून गेलेले। त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यांना जेजुरीमध्ये येणं शक्य नाही त्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण घर बसल्या ज्या आहेत त्या खंडोबाच्या गाभाऱ्यातून जे आहे ते खंडोबाचं दर्शन देत आहोत। खरं तर लाखोच्या संख्येनं मागच्या 10 दिवसात जे आहेत ते भाविक या ठिकाणी आले आणि आपला माथा टेकवला नवीन वर्षाच्या स्वागताला। आणि तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविकांनी जेजुरीमध्ये गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीनं चांगली सोय देखील भाविकांची करण्यात आलेली आहे। दिवसभरात साधारणतः 1 ते 1.25 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि आपण गाभाऱ्यातून एबीपी माझाच्या प्रेक्षकांना हे दर्शन दिलेलं आहे। आशा करूयात की हे नवं वर्ष जे आहे ते सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच खंडोबा चरणी प्रार्थना। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।